पाऊस शरीराच्या डोळ्यांना दिसतं ते वरून पडणारं पाणी, पण बरसणारा पाऊस मनाच्या डोळ्यांनी पाहावा लागतो. ओलं तर आपल्याला शावरखालीही होता येतं, पण चिंब भिजण्यासाठी पावसाचा आनंद घ्यावा लागतो. पाऊस जगावा लागतो. पाऊस प्रत्येकाला हवा असतो, कारण पावसाचा प्रत्येक थेंब नवा असतो. शुभ सकाळ. कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज बघा, मस्त मी ना सकाळी सकाळी आलेली आहे माझ्या बाल्कनीमध्ये. ही हिरवीगार झाडं पाहिली ना, मन एकदम प्रसन्न होतं माझं आणि माझा दिवसही खूप छान जातो. म्हणून मी सकाळी उठलं ना की आधी मी माझ्या झाडांना बघते. आणि आता जसं पाऊस पडलाय ना, तसं एक नवीनच तेज त्यांच्यावर आलेलं आहे झाडांवर. खूप छान टवटवीत दिसत आहेत. बघा, मी पाणी पण एवढं टाकत नाही आहे आता, तरी म्हणजे जी झाडं आहेत ना ती खूप हिरवीगार आणि एकदम फ्रेश दिसत आहेत. तर बघा, पाऊस मस्त सुरू झालेला आहे आणि पूर्ण म्हणजे सकाळपासूनच पावसाची सुरुवात झालेली आहे आज तर. खूप छान वाटत होतं. आणि जे तुम्हाला मी रोज दाखवते ना बाल्कनीतून, ते समोर दिसत आहेत ना डोंगर, ते पूर्ण झाकून गेलेले आहेत ढगांनी. जसं काय ढग आहेत ना ते आपल्या धर्तीवर उतरलेत असंच वाटतंय. किती छान वातावरण आहे बघा सकाळी सकाळी. आणि बघा, आज माझ्या जास्वंतीला मस्त 2 फुलंही आलेली आहेत. मोगऱ्याला मात्र फुलं अजून येत नाही आहेत, पण एक कळी आल्यासारखं वाटतंय. तर बघूया आता. पण मला असं वाटतं मोगऱ्याचा सीझन संपलेला आहे असं वाटतं माझ्या तरी झाडाचा. आणि त्याची कुंडी पण जरा लहान पडते, त्याला मोठी कुंडी पाहिजे. 2-3 वर्ष झालं त्या झाडाला लावून मोगऱ्याला, पण आता याच वर्षी त्याला ना बऱ्यापैकी फुलं आलेली आहेत बघा. म्हणजे तुम्हाला मागं मी शेअरच केलेले आहेत की त्याला ह्या वर्षी चांगली फुलं आलेली आहेत. जास्वंतीला मात्र रोज 1-2 फुलं येतातच. तीच मी देवाला वाहते. तर असं बघा, सकाळी सकाळी मी आलेली आहे किचनमध्ये. आणि आता बघा, विहानला आज टिफिन द्यायचा आहे. तर टिफिनसाठी ना मी आज बनवत आहे बघा पत्ताकोबी आणि चपाती बनवणार आहे. तर कोबी मी मस्त कट करून घेतली. काल ना सोमवार बाजार होता, तर सोमवार बाजारातून ना मी ही कोबी आणलेली आहे आणि एवढी कोबी मला ना 20 रुपयाला दिलेली आहे. तर म्हणून ना मी थोडी एक एक्स्ट्राच घेऊन आली, कारण स्वस्त होती म्हणून. बऱ्यापैकी स्वस्त भेटतात सोमवार बाजारमध्ये भाज्या, म्हणून मी ना जरा एक्स्ट्राच घेऊन आली होती भाजी. आणि बाकी भाज्या बघितलात तर खूपच महाग आहेत सध्या. त्यामुळे ना एका वेळेला कडधान्य आणि एका वेळेला भाज्या खाल्ल्या तर बरं पडेल असं वाटतंय आता सध्या तरी. आता पाऊस आहे आणि पावसाळ्यात तर भाज्या जरा कमीच येतात, कारण बघा वाहतुकीचा प्रॉब्लेम होतो. आणि ह्या कोकणपट्ट्यामध्ये ना, म्हणजे आता मी इथं माणगावला राहते, तर एकतर मोस्टली ना इकडं पुण्यावरून भाज्या येतात तामिनी घाटातून, नाहीतर मग मुंबईवरून येत असतील. मला इकडचं काय माहीत नाही, पण तामिनी घाटातून गाड्या येतात एवढं माहिती आहे भाजीच्या वगैरे. आणि बघा, पावसाळ्यात आता काय होणार, दरडी वगैरे कोसळणार इथं तामिनी घाटामध्ये, किंवा काहीतरी प्रॉब्लेम येणार. दरवर्षीच हा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळं भाज्या मिळणं थोडं कठीणच आहे. आणि इकडं जे लोकल इकडे जे पिकतं ना, मोस्टली दोडका, भेंडी, दुधी अशाच भाज्या असतात. मेथी, शेपू, कांदापात, वांगी वगैरे असं काही भेटत नाही. वांगी भेटतात, पण ती जी लांब असतात ना वांगी ती भेटतात, अशी गोल वांगी भेटत नाहीत इकडे. म्हणजे इकडं पिकवत नाहीत अशी. मोस्टली मला तर असंच कुठं दिसलं नाही की तशी वांगी पिकवतात इकडे असं. तर बघा, आता तरी समजा एवढ्या भाज्या इकडे इकडे किंवा गावीही आता भेटतात. पहिले जेव्हा मी लहान होती ना, तेव्हा बघा एवढ्या भाज्या भेटायच्या नाहीत, किंवा एवढं कुणी भाज्या लावायचंही नाही. म्हणजे त्यावेळी ना मी जेव्हा लहान होती ना, म्हणजे 4थी 5वी 6वीला असेल ना, तेव्हा बघा फक्त शेतामध्ये ना एक तर सोयाबीन, तूर, ज्वारी, मूग अशीच धान्य घेतली जायची, किंवा मग मोस्टली ऊस असायचा सगळ्यांकडे, ज्यांची पाण्याची जमीन आहे तिथे. तर बघा, आत्ता मात्र सगळीकडे भाज्या झालेल्या आहेत आणि कामंही खूप भेटतात लोकांना. भाज्या लावतात लोक, त्यामुळे 12 महिने शेतीची पण कामं असतात. तर असं बघा, इकडं बघा, मी झालेली आहे माझी पत्ताकोबीची भाजी. आणि बघा, मी आहे ना मीठ टाकलेलं नाही आहे, आता मी मीठ टाकेन. पण बघा, टोमॅटो पण मी वरतून टाकणार आहे. मागेही मी तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली माझी पत्ताकोबीची, कारण मला टोमॅटो ना वरतून टाकलेलाच आवडतो. आणि कोथिंबीर पण टाकणार आहे नंतर, जेव्हा सगळी भाजी शिजून झाली ना तेव्हा मी टाकेन कोथिंबीर. आणि साईडलाच ना मी इकडं मळून घेतलेलं आहे
गव्हाचं पीठ, म्हणजे आता चपात्याही बनवायच्या आहेत मला, तर म्हणून ना मी इकडं चपात्यासाठी पीठ मळून घेतलेलं आहे. भाजी होईपर्यंत चपात्याचं पीठ जे आहे ना ते मस्त सॉफ्ट होईल म्हणून मी आधीच मळून ठेवलेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही पीठ बघा किती मस्त सॉफ्ट असं मुरलेलं आहे पीठ. आता ह्याच्या चपात्या ना मस्त फुगतील पण आणि नरम पण राहतील चपात्या. तर बघा मीठ टाकलं नव्हतं मी, म्हणून भाजीमध्ये टाकून घेते मी मीठ. आणि लगेचच ना मी इकडं घेणार आहे बघा चपात्या बनवण्यासाठी. तर टोमॅटोही नंतर लगेचच टाकून घेईन मी कोबीमध्ये. आता ना इकडं घेतलेले आहेत बघा मी चपात्या बनवण्यासाठी. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी 4 फोल्डिंगच्या चपात्या बनवते. छान होतात आणि नरमही राहतात, कारण त्याच्यामध्ये आतमधून ना ह्याला 4 पदर पडलेले असतात म्हणून. आता बघा जशा चपात्या होतील ना तसं विहान आणि स्वीटूला नाश्त्याला पण देणार आहे आणि त्यांचा मला डब्बाही पॅक करून द्यायचा आहे. आता बघा भाजीमध्ये राहिलेला आहे बघा टोमॅटो टाकायचा. तर इथं ना थोडीशी भाजी हलवून घेते आणि तुम्ही बघू शकता भाजी बघा मस्त शिजले. आता ह्याच्यामध्ये घेते टोमॅटो टाकून. आणि हो काल हे टोमॅटो पण ना मी काल सोमवार बाजारातूनच घेऊन आलेली. जरा स्वस्त भेटतात, म्हणजे जरा म्हणजे काय बाजारात 60 रुपये किलो आणि बघा दुकानात गेलात ना तर 60 रुपये किलो आणि सोमवार बाजारात मी काल 40 रुपये किलोने टोमॅटो आणले. जर थोडं आतमध्ये गेलात ना, म्हणजे सोमवार बाजारामध्ये जर तुम्ही थोडंसं आतमध्ये फिरत गेलात ना तर 4 दुकानं विचारल्यानंतरच तुम्हाला समजेल कुठे 50 रुपये रेट होता तर कुठे 40 रुपये होता. तर मला 40 रुपये होता, तिथे थोडीशी निवडून घेतली पण छान भेटली टोमॅटो. लाल होती, म्हणजे रंग पण छान होता आणि मस्त होती टोमॅटो, म्हणून मी घेऊन आली. तर असो इकडं बघा माझ्या चपात्याही झालेल्या आहेत आणि भाजीही झालेली आहे. लगेचच ना मी विहान आणि स्वीटूचा टिफिन पॅक करते. पण बघा सकाळी आज उठल्यापासून स्वीटू ना थोडी नरमच आहे आणि तिचं ना बहुतेक तिला ना सर्दी झाली. सकाळी उठली ना तर ती थोडीशी नरम होती आणि थोडी गरम पण लागली. पण जेव्हा टिफिन भरला ना मी तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिची आज जरा तब्येत डाऊन आहे. तर म्हणून नंतर ना मी तिला काही शाळेत सोडलंच नाही. आता विहानची इकडं झालेली आहे आंघोळ आणि तो आला होता मला नाश्ता दे म्हणून, म्हणजे जेवायला दे म्हणून. तर त्याला बघा आता 2 डबे देत नाही आहे. त्याला म्हणलं आज कारण हाफ डे स्कूल आहे तर एका डब्यामध्ये फ्रूट दिलं आणि एका डब्यामध्ये ना चपाती आणि भाजी दिलेली आहे. तर ही एवढीशी पपई होती पण एवढी गोड होती ना ही पपई, खूपच गोड होती. छोटीशीच होती, पाव किलोचीच असेल ही. आणि बघा फ्रूट्स तर एवढे महाग झालेत ना सध्या, सगळी महागाई वाढलेली आहे. म्हणजे मिडल क्लास लोकांचं तर विचारूच नका, खूप हाल होत आहेत या महागाईमुळे. तर असो माझ्यासारखेच बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असतील महागाईमुळे, बऱ्याच जणांना हे सगळ्या गोष्टी फेस करणं जड जात असेल. मलाही थोडं जात आहे जड हे सगळं फेस करायला. तर बघा इकडे ना माझं झालेलं आहे आता टिफिन वगैरे पॅक करून, जेवणही बनवून झालेलं आहे. आणि आज ना डाळ भात नंतर बनवणार आहे, कारण मला ना एवढी थंडी होती सकाळी ना, तर मी रोज 6ला उठते तर आज मला थोडा लेट झाला. 7 वाजायला आलेले, म्हणजे 7 वाजले नव्हते, थोडा वेळ बाकी होता. तर उशीर झालेला म्हणून मी पटकन आधी फक्त मी भाजी चपातीच बनवून घेतली. आता विहान जेव्हा स्कूलला जाईल ना तेव्हा मी बनवेन डाळ भात. तर बघा विहानची रात्री बॅग रोज पॅक करते, पण रात्री ना तो होमवर्क बराच उशीरपर्यंत काम करत बसलेला, त्याच्यामुळे ती राहून गेली. तर त्याच्यानंतर बघा मोबाईलला मेसेज येतो त्यांचा की डेली कुठले बुक्स पाठवायचे असतात. तर ते बुक्स मी व्यवस्थित भरले बॅगमध्ये, त्याचा टिफिन वगैरे भरला. तोपर्यंत ना इकडे विहानने नाश्ताही केला आणि आज ना त्याच्या पप्पाचंही आवरलं होतं म्हणून ते गेले त्याला ना खाली बसपर्यंत सोडण्यासाठी. सुटू हां ऐक ना सुटू, तुझा मेकअप करायचा, सुंदर मेकअप करायचा, ड्रेस घालायचा, अजून काय करायचं, हां अजून काय करायचं, मेकअप काय करायचं तुला, सगळं मेकअप करायचा. काय मेकअप करायचा सांग मला. सुंदर, अरे हो पण काय लावायचं मेकअप करताना. हां हां झेंडू पण घालायचा. हां लिपस्टिक कुठं लावायची, टिकली, हां अजून, हां हां अजून आणि आयब्रो पेन्सिल कुठं लावायची. हां हां हो का, तिथं ड्रेस घालायचा, सुंदर दिसणार.
आणि काजळ घालायचं की नाही? काजळ हां 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 हो का, सगळं करणार. मस्करा कुठे लावायचा? मस्करा तिथं लाव. अगो हां अच्छा ओके. अजून काय लावायचं? इथं तिथं बी लावायचं. काय लावतात तिथं? आ ब्रशने लावायचं? काय लावायचं? इकडं बघ इकडं. असं लावायचं. तसं हां हां छान दिसणार मग तू. स्वीटूला मी सहजच विचारलं मेकअपबद्दल, पण मला वाटलं नव्हतं की ती एवढं काही सांगेल. कधी तिनं बघितलं असेल. मी तर हे ब्लश वगैरे कधीच लावलं नाही आत्तापर्यंत. हा पण मयुरी आणि मेघा लावतात, त्या दोघींचं बघितलं असेल तिनं. आम्ही जेव्हा ट्रिपला गेलेलो ना उज्जैनला, त्याचा ब्लॉग्स मी तुम्हाला शेअर केलेला आहे, नक्की माझ्या चॅनेलवर बघा. तर तेव्हा तिनं बघितलं असेल बहुतेक, आणि ते तिच्या बरोबर लक्षात होतं. तर असो, संध्याकाळी ना स्वीटू मस्त डबल सीट सायकल खेळत होती. आणि बघा तो साकेत आहे ना, तर त्याला तिनं डबल सीट घेतली. आणि जेव्हा पुढं ती चालायला आली ना, शेवटी ती पडली आणि नंतर खूप रडली. तर हा ना संध्याकाळची वेळ होती जेव्हा ती सायकल खेळत होती. तर असो बघा, आजचा व्लॉग्स ना मी इथंच थांबवते. आजचा व्लॉग्स तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सपोर्ट माझ्यासाठी खूप 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 मौल्यवान आहे.